नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? आम्ही निघालो आहोत शोभायात्रेला. malaडमध्ये गुढीपाडव्या दिवशी शोभायात्रा असते दरवर्षी आणि दरवर्षी आम्ही त्यामध्ये सामील होतो. तर आता आपण बघूया आदल्या दिवशीचा दिवस आमचा कसा होता. आम्ही तयारी केली बरीचशी, म्हणजे प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात खूप वाहून घेतलेलं स्वतःला. जसं की आम्ही पहिल्या काट्या स्वच्छ केल्या, त्या भगवे लावून घेतले. सगळेजण भगवे लावायला मदत करत होते, भरपूर लावायचे होते झेंडे. आणि त्याच्यानंतर आमचं उद्याचं जे डान्सचं म्हणा किंवा आम्हाला जे शोभायात्रेत जे साहित्य लागणार होतं त्याची आम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवत होतो. सगळं सामान काढून ठेवलं. तर आम्ही अशी थोडंसं शॉर्टकटमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला. आता आम्ही आलो आहोत राम मंदिरात, जिथून आपली malaडची शोभायात्रा सुरू होते. तर सगळेजण सकाळी लवकर देवळात मेकअपसाठी हे लोक 5:30-6च्या दरम्यान आलेले होते. तर सगळ्यांचा श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे सगळ्यांचे मेकअप झालेले आहेत. चला तर मग आता फेटा बांधून घेऊया. माझा तर फेटा बांधून होतो आहे. खूप स्पीडमध्ये बांधत होते फेटे आणि सगळ्यांसाठी फेटे होते. जे शोभायात्रेत सामील होतात त्या सर्वांसाठी हे फेटे होते. आणि मुद्रा आलेली आहे, श्रद्धाळू पाया पडत आहेत. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. जय श्रीराम. भगव्याच्या मागे कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, ते शब्दात बोलूच शकत नाही आहोत. आणि जो आता सण आपण साजरा करतो आहोत तीही त्यांचीच देणगी आहे. हे प्रत्येकाने डोक्यात फिट्ट करून ठेवायचं आहे आणि आपल्या मुलांनाही तोच वारसा द्यायचा आहे. श्रीराम, लक्ष्मण, सीता हा आमचा छानसा ग्रुप, आमच्या काकी आणि ही मुलं छानशी भगवे नाचवत आहेत.
गुरुदेव दत्त असल्या रखरखत्या उन्हात ही वेशभूषा घेणं म्हणजे खूप कठीण काम आहे आणि ते यांनी करून दाखवलं. खूप कौतुक आहे यांचं. तर आपण आलो आहोत शोभायात्रेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. तर आपण बघितलं असेल शोभायात्रेमध्ये लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतलेला आणि हे आता स्टेज परफॉर्मन्स आहेत, शेवटी असतात हे. जर थीमला अनुसरून आता हा समोर परफॉर्मन्स तुम्ही जो नृत्य बघताय, नाच बघताय, तो दिंडीचा होता, जे आपलं शेवटचं रिंगण असतं तो एक भाग होता याच्यामध्ये. आणि आता हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि असे छान आपल्या संस्कृतीमध्ये भाग घेत राहा, त्यातूनच आपल्या मुलांना पुढे वारसा मिळत असतो, माहिती होत असते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.